कंबर इथे येऊन बसते आणि स्ट्रेट लाईन मध्ये कंबर दिसते. बघा पाठीमागून ब्लाऊज उचलल्यासारखा होतो, ते हेच कारण आहे. हे बारीक सारीक एवढ्या गोष्टी कुणीच सांगत नाही युट्यूबवर कुठंच. तर आपल्या चॅनेलवर तुम्हाला या गोष्टी सगळ्या शिकायला भेटणार आहेत, बघायला भेटणार आहेत. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हे कटिंग करून टाकायचं म्हणजे इथं उंची तुमची कमी झाल्यामुळे इथल्या रिंकल्स चुकल्या, इकडून ब्लाऊज वर जाणार नाही. ते नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग, ते पण डीप गळ्याची. तर माप असं असणार आहे, अपर चेस्ट आहे 40, फुल वस्ट 42, पूर्ण उंची 14, कंबर आहे 36, शोल्डर 14, आर्म होल आहे 18, पुढचा गळा 6, पाठीमागचा गळा 10 आणि पॉइंट आहे 10.5. तर या मापाची कटिंग कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. 10 इंच गळा डीप नेक आहे. तर 10 इंच गळ्यासाठी शोल्डर मुंड्याची ऍडजस्टमेंट कशी करायची हे आपण मी या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स देणार आहे. जर तुमची शोल्डर पडत असेल, गळा पडत असेल, मुंड्यामध्ये ब्लाऊज काचतोय किंवा मुंड्यामध्ये घोळ येतोय, ही सगळी जर कारण होत असतील, या सगळ्या चुका होत असतील न कळत तुमच्याकडून आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि पुढे शेअर करा, कारण आपल्या भरपूर साऱ्या माता भगिनी घरी बसून ब्लाऊज शिवत असतात, तर त्यांना मदत होईल. म्हणून शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आजच नवीन आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण डेलीचे व्हिडिओ आपले ब्लाऊज कटिंग वरचे किंवा ब्लाऊज कटिंग करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, शोल्डर पडते म्हणून, मुंड्यासाठी प्रत्येक साईज साठी तुम्हाला किती शोल्डर घ्यायचे, मुंडा किती घ्यायचा आहे किंवा गळ्यासाठी किती फरक करायचा आहे कटिंग मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डेलीच्या व्हिडिओ मध्ये असतात. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला. चला तर मग तुमचा वेळ अजिबात घेत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला एक सरळ रेष ओढून घेऊयात आपण आणि तिथे आपल्याला टाकायची आहे उंची. ही रेघ ओढून घेतलेली आहे. तुमचं कापडाचा फोल्ड असेल किंवा कागदाचा असेल तर सुरुवातीला उंचीमध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला उंची टाकून घ्यायची. तर 14 आहे, तर 15 वर खूण येणार आहे ही. इथे आपल्याला सरळ रेघा ओढून घ्यायचे. वरती येणार आहे आपली शोल्डर आणि इथे खाली येणार आहे कंबर. आता आपल्याला मुंड्याची उंची टाकायचे. तर सुरुवातीला मी अंदाजे टाकून घेणार आहे 5.5 वर. त्यानंतर आपल्याला मुंडा आहे 18, तो व्यवस्थित परफेक्ट कसा बसवायचा ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता सध्या आपल्याला अपर चेस्टचं माप कुठे टाकायचं म्हणून आपण 5.5 वर खूण करून तिथे एक रेघ ओढून घ्यायची अशी. आणि आता या रेघेवर आपलं अपर चेस्टचं माप असणार आहे, इथे कंबर आणि इथे शोल्डर. तर माझी पद्धत कटिंगची अशी आहे, अपर चेस्टच्या मापाने बॅक साईडची कटिंग होते, बॅकची कटिंग होते आणि फुलवशच्या मापाने फ्रंटची कटिंग होते. या पद्धतीने कटिंग केली तर अगदी परफेक्ट पाठीमागे सुद्धा आणि पुढे सुद्धा तुमचा ब्लाऊज बसणार आहे. तर सुरुवातीला आपण शोल्डर आहे 14, अपर चेस्ट आहे 40 आणि कंबर आहे 35. फुलवशचं काम आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये लागणार आहे. तर 14चे निम्मे येणार आहेत 7 इंच. तर 7 मधून मी 2 इंच कमी करणार आहे, कारण 10 इंच गळा आहे. तर उरली 5 इंच शोल्डर आपण इथे आपण टाकणार आहोत 5.5 वर खूण करून मुंड्याचं माप. आणि इथे आपली ही तिरकस रेघ येणार आहे, मुंड्याची खोली ही तिरकस येणार. आता इथे अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा, 40चा चौथा भाग येतो 10 इंच. आणि मग त्याच्या पुढे आपले येणार आहेत शिलाई मार्जिन 1.5 इंच. इथे तुम्ही 2 इंच सुद्धा तुमच्या सोयीनुसार शिलाई मार्जिन ठेवू शकता. इथं आपण 36 आहे, कंबर 36 आहे, चुकून 35 लिहिले. 36चा चौथा भाग येतो 9 आणि 1 इंच आपल्याला टक साठी लागतात आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन. जेवढं तुम्ही इथं वर घेतलंय तेवढंच इथं सुद्धा खाली घ्यायचंय. वरती 2 घेतला असेल तर कमरेच्या इथे सुद्धा 2 शिलाई मार्जिन घ्यायचंय 2 इंच. आणि मग हा सरळ रेघा ओढून जोडून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथे आता मुंडा टाकायचाय. तर मुंड्याची लाईन आपली इथपर्यंत 18चे निम्मे 9 प्लस आपल्याला 75.75 प्लस करायचे, तर 9.25 असा राऊंड बसला पाहिजे. तर इथून हा आपला असा राऊंड 9.25 बसला पाहिजे.
तर तो बसतो का बघूया. तर थोडासा कमी पडतोय तरी सुद्धा आपण एकदा मुंड्याचा आकार देऊ मग राऊंड मोजूया. यातून हा मुंड्याचा आकार दिला आणि आता आपल्याला इथून मोजायचंय. 9.5 भरला पाहिजे. तर हा बरोबर अगदी 9.5 भरतोय. तर हा अगदी व्यवस्थित मुंड्याचा आकार आपल्याला झालेला आहे, मिळालेला आहे. याच पद्धतीने मुंडा तुमचा येणार आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची उंची टाकायची. गळ्याची उंची 10 असेल तर 10.5 वर खून करायचे. इथे टाकायचंय तुम्हाला गळा रुंदी 3 इंच आणि जास्त पसरट नको असेल तर 2.5 पावणे 3 केली तरी चालेल. आणि इथे मात्र तुम्हाला शोल्डर पट्टी आवडीनुसार घ्यायची आहे, कस्टमरच्या किंवा तुमच्या. मी नेहमी 3 इंच घेत असते. कस्टमरला कमी हवी असेल तर कमी घेत असते. या पद्धतीने 3 इंचावर मी मुंड्याकडून इकडे 3 इंच टाकलेला आहे आणि जे उरलेलं आहे शोल्डर ते आपली गळा रुंदी असणार आहे. त्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा असा आणि इथून हा आपला असा गळ्याचा आकार झालेला आहे. इथून तुम्ही या बॉक्स मध्ये कोणता हवा तो गळा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आता ही सगळी कटिंग इथपर्यंत तुम्हाला सर्वजण सांगत असतील, पण तरी सुद्धा तुमची शोल्डर पडते खाली, इकडून खांद्यावरून खाली येते, इथे चुन्या येत आहेत, रिंकल्स येत आहेत, इथे रिंकल्स येत आहेत किंवा गळा लूज पडतोय, अर्धा पाऊण इंच गळा इथून असा लूज पडतोय. तर अशा वेळी आता या कटिंग मध्ये आपण काय केलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या चुका होणार नाहीत. तर त्यासाठी मी तुम्हाला अजून एक सांगते. आता शोल्डर पडू नये किंवा गळा लूज होऊ नये म्हणून आता एक काटकोनाची पट्टी असते कंपास मध्ये, ती घ्यायची आणि ही मुंड्याची जी लाईन आलेली आहे त्या लाईनीला अशी लावायची आणि कोपऱ्यात पण लावायचंय. कोपरा या लाईनीवर लावायचे आणि जिकडे पण तुमचा स्लोप गेलेला आहे तिथे तुम्हाला शोल्डर स्लोप द्यायचंय गळ्याच्या दिशेने, अशा पद्धतीने. आता याने काय होणार आहे, तुमचं गळा अजिबात लूज होणार नाही, टाईट बसणार आहे खांद्यावर. दुसरं, आपण 2 इंच कमी केले शोल्डरच्या निम्म्यातून 2 इंच म्हणजे टोटल आपण 5च घेतली म्हणून आपली शोल्डर सुद्धा उतरणार नाही. दुसरं, गळा सुद्धा तुमचा लूज पडणार नाही. आता मुंड्यामध्ये चुन्या येणार नाहीत. तर मुंड्यामध्ये चुन्या काय येणार नाही तर आपण बघा इथे 5 घेतले आणि इथं 5.5 घेतलेलं आहे अंतर, पण आपण मुंड्याची लाईन तिरकस केली आणि इथून जास्तीत जास्त किती पाऊण इंच किंवा 1 इंच एवढंच अंतर राहिलं पाहिजे. या पद्धतीने इथे बघा आता माझं किती राहिले, बरोबर 1 इंच अंतरावर माझा हा राऊंड गेलेला आहे मुंड्याचा. त्यामुळे इथे सुद्धा तुमच्या मुंड्याला इथे चुन्या येणार नाहीत. या बघा या पद्धतीने प्लेन बसणार आहे ब्लाऊज मुंड्यामध्ये सुद्धा. आता इथे जर फिटिंगच्या लाईनला जर अशा चुन्या येत असतील किंवा रिंकल्स येत असतील तर काय करायचं ते सांगते. आता इथून इथपर्यंत आपल्याला टेपने असं फोल्ड करून घ्यायचंय. आता हे 10 इंच अंतर आलेलं आहे तर 5 इंचावर आपले टक्स येणार आहे. तर या टक्स वर आपल्याला खुण्यावर टक्स टाकून घ्यायचे. टक्सची उंची तुम्ही 4.5 किंवा 4 इंच ठेवू शकता. नंतर आपल्याला इथे अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला असा टक्स मारून घ्यायचा आहे आणि तो टक्स आपल्याला मिटवल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी तयार होतात. त्या तुम्हाला प्रूफ बघायलाच मिळतो कटिंग केल्यानंतर किंवा मग माझे दुसरे व्हिडिओ आहेत, मी जेव्हा कागदाची कटिंग करून दाखवली आणि कापडाची कटिंग करून दाखवले तेव्हा हा टक्स मी मिटवून दाखवलेला आहे, किती फरक होतो या कटिंग मध्ये. तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट प्रूफ मिळेल किंवा तुमचा पण विश्वास बसेल की याच पद्धतीने कटिंग योग्य आणि बरोबर आहे. तर अशी ही टक्स मारून घेतल्यानंतर ही टक्स मिटवतो आपण तेव्हा हा भाग जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा टक्स मारतो. टक्स मारल्यानंतर हा भाग असा खाली इथे उतरल्यागत दिसतो असा आणि मग काय होतं इकडून ब्लाऊज वर गेलाय असं वाटतं. इथे रिंकल्स कापड जास्त शिल्लक राहिल्यामुळे रिंकल्स येतात. मग हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला इथे पाऊण इंच खालून वरती पाऊण इंचावर एक खून करून आपल्याला ही पाऊण इंचाची खून या टक्स पर्यंत अशी मिळवायची आणि मग हा भाग आपल्याला कट करून टाकायचा. त्याच्याने तुमचं काय होणार आहे, जेव्हा तुम्ही ही टक्स बंद करणार तेव्हा ऑटोमॅटिकली इकडून ब्लाऊज खाली येतो आणि हा जो कट झालेला पार्ट आहे म्हणजे इथून आपण ही कटिंग असणार आहे ती बरोबर इथे येऊन बसते आणि स्ट्रेट लाईन मध्ये कंबर दिसते. बघा पाठीमागून ब्लाऊज उचलल्यासारखं होतो ते हेच कारण आहे. हे बारीक सारीक एवढ्या गोष्टी कुणीच सांगत नाही युट्यूबवर कुठंच. तर आपल्या चॅनेलवर तुम्हाला या गोष्टी सगळ्या शिकायला भेटणार आहेत, बघायला भेटणार आहेत. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
तर हे कटिंग करून टाकायचं आहे, म्हणजे इथं उंची तुमची कमी झाल्यामुळे इथल्या रिंकल्स चुकल्या, इकडून ब्लाऊज वर जाणार नाही. तर या पद्धतीने आपली बॅक साईडची कटिंग झाली. आता आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करायची. तर पुढच्या साईडची कटिंग करण्यासाठी हा पार्ट तुम्ही कट करून घ्यायचा आहे आणि तोच पार्ट आपल्याला छापून घ्यायचा आहे दुसऱ्या कागदावर किंवा कापडावर. आता छापून घेताना तुम्ही कसं छापून घेणार आहे, तर मी बाजूबाजूचं पुसून टाकते म्हणजे तुम्हाला छापल्यासारखं दिसेल. इथून ही गळ्याची कटिंग झाली. इथून हा असा कट करत तुम्ही आणणार आहे. इथून कट करू नका लगेच, अगोदर छापून घ्या हा पूर्ण सगळा पार्ट खालीपर्यंत, कारण पुढच्या भागाला आपल्याला हे क्रॉस इथे कट न करता वरती करायचंय, तर इथे तुम्हाला हे मिळणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही छापून घ्यायचंय पार्ट, असं छापून घ्यायचंय. ही टक्स पण नसणार आहे तुमची छापलेल्या याच्यावर आणि हा गळा सुद्धा नसणार आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचंय, इथे कट मारून घ्यायचंय कटिंगच्या वेळीच आणि गळ्याची गळ्याला आणि फिटिंगची फिटिंगला अशी तुम्हाला इथे फोन करून घ्यायचे. इथे सुद्धा गळा झालेला आहे आणि मुंडा असा आपला असतो, तर तो पहिला अगोदर सरळ करून घ्यायचा आहे. असा तुम्ही मुंडा असा छापून घेतला असणार आहे, नंतर इथून असा सरळ करून घ्यायचंय आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच यायचंय अशा पद्धतीने. आणि पुढच्या भागाचा मुंडा आपला इथून असा छाटला जाणार. या पद्धतीने मुंडा छाटला जाणार आहे पुढच्या भागाचा. नंतर पुढच्या भागाचा गळा आहे 6 इंच, तर 6.5 वर फोन करून घ्यायचे आणि पुढच्या साईडला तुम्हाला द्यायचे 2.5 ते 2.25 इंच रुंदी. ही बरोबर 2.25 बसते माझी आणि इथून हा गळ्याचा आकार आपला असा झालेला. आणि आता आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करायची, तर मग या उंचीपासून 2.5 इंचावर एक फोन करायचे आणि या साईडला सुद्धा 2.5 इंचावर फोन करून घ्यायचे आणि ही लाईन ओढून घ्यायची. नंतर आपल्याला इकडे 1.5 इंच खूण करून हा राऊंड देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. आता इथे आपल्याला कटोरी टाकायची, तर मूळ कटोरी आपल्याला आता पुढचा भाग आपला 42च्या मापाने कट होणार आहे. तर 42 ला 6 ने भागलं तर 6 7 42, तर 7 इंचामधून आपल्याला वजा करायचे आहेत अर्धा इंच, तर 6.5 ची मूळ कटोरी निघणार आहे आणि इथून हा आपला पार्ट कटोरी जोडण्याचा पार्ट राहणार आहे. इथे काटकोनामध्ये एक रेघ ओढून घ्यायचे आणि हा जो गोलाकार आलेला आहे तिथून खूण करून आपल्याला इथे या रेघेला एक असा जोडून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे फक्त हा जो कोपरा तयार झाला तो कोपरा आपल्याला गोल करून घ्यायचा या पद्धतीने. एवढंच करायचंय. आता आपल्याला पॉइंट टाकायचा आहे. पॉइंट आहे 10.5. अंगावरचं माप असेल किंवा ब्लाउजवरचं असेल तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 11 वर खूण येणार आहे ही, तर पॉइंट आपला हा 11 वर आलेला आहे. पॉइंट असा डार्क करून घ्यायचा आहे आणि इकडून आपल्याला हे अर्धा इंच वरती तिरकस जायचं आहे कटोरी जोडण्याच्या पार्टला. अशा पद्धतीने बघा बॅक साईडला आपण हे 1.5 इंच असं इथपर्यंत कट केलेलं होतं. पुढच्या साईडला इथून कट करायचं आहे, म्हणजे बघा तुमची उंची कमी जास्त होणार नाही. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. तर ही स्ट्रेट ठेवते. एकदा का तुम्ही पुढचा पार्ट छापून घेतला, पुढच्या पार्ट साठी मागचा पार्ट ठेवून छापून घेतला कि मग तुम्ही इथली ही 1.5 इंचाची कटिंग करून टाकायची. अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी पण इथे निघालेली आहे आणि हा पार्ट सुद्धा आपला कटोरी जोडण्याचा तयार झालाय. आणि याच पद्धतीने तुम्हाला इथे मुंडा छाटायचा आहे पुढच्या भागाचा, म्हणजे पुढच्या भागामध्ये सुद्धा इथे असं प्लेन येणार, अजिबात तुमच्या चुन्या येणार नाही. तर मूळ कटोरी आपण काढून बाजूला घेऊया. ही आपली क्रॉस पट्टी झालेली आहे. तर क्रॉस पट्टी पासून आपण हे मी पुसते, तुम्ही हे कटिंग करून घ्यायचंय. ही क्रॉस पट्टी इथं आणि हा कटोरी जोडण्याचा पार्ट आणि ही कटोरी आपली अशी आता ही आपल्याला मूळ कटोरी मिळालेली आहे अशी. आता या कटोरीमध्ये हा जो पॉइंट आहे तो थोडा वाढवून घेऊया किंवा पूर्ण करून घेऊ इथं असं, आणि इथे आपल्याला थोडी वाढवून घ्यायची कटोरी या साईडला सुद्धा.
आता या दोन्हीचा मध्य काढून घेऊया, या पॉइंटचा पण मध्य काढायचा आहे आणि कटोरीचा पण. आता 6.5 पॉइंट वर आलेला आहे, तर 3.25 वर मध्य येणार आहे आणि इथे पण 6.5 कटोरी आहे, तर इथे सुद्धा 3.25. इथे एक सरळ रेघ ओढून घ्यायची आहे अगोदर. आता इथे आपल्याला टाकायचं आहे 42.7 हवा भाग येतो 4.2, त्यातून वजा 1 इंच केले तर 3.2 म्हणजे 3.25 ही उंची आली. त्याच्या खाली 3 रेघा आपली असणार आहे शिलाई मार्जिन. टक्सची उंची आलेली आहे ही. आता या साईडला आपल्याला किती वाढवायला पाहिजे? या साईडला 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायचे आणि या बाजूला सुद्धा 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायचे. नंतर आपल्याला या वरती मिळवून घ्यायचे, पुढे द्यायचे शिलाई मार्जिन आपल्याला हुक आहे पट्टीसाठी आणि वरती कटोरी जोडण्यासाठी. आणि ही रेघ थोडीशी तिरकस गळ्याच्या बाजूने ओढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला इथून कटोरी वाढवून घ्यायचे. आणि यापुढे मी टक्स कशी तयार करायची हे दाखवणार आहे. कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका. या भागामध्ये फक्त शिलाई मार्जिनच वाढेल अशा रीतीने कटोरी वाढवून घ्यायचे. नंतर इथे मी खून करून दाखवते, तिथपर्यंत तुमची एवढीच कटोरी वाढली गेली पाहिजे. जास्त वाढवलीत तर कटोरीला चुन्या पडू शकतात किंवा मोठी कटोरी होऊ शकते मापापेक्षा जास्त. म्हणून मी हे जे खून केले तिथपर्यंत एवढ्याच अंतरावर कटोरी वाढवून घ्यायचे. नंतर आपल्याला टक्सची जी उंची आलेली आहे तिथे ही कटोरी मिळवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स कसा तयार करायचा किंवा कटोरीची टक्सची रुंदी कशी द्यायची हे बघणार आहोत. तर इथे अगोदर आपल्याला शिलाई मार्जिन टाकून घ्यायचे. मी खुणा करूनच घेते आणि म्हणजे समजेल शिलाई मार्जिन आपली कुठून येणार आहे ते. या पद्धतीने शिलाई मार्जिन करून रेघा ओढून दाखवते. या साईडला सुद्धा हुकाय पट्टीची शिलाई मार्जिनची रेघ ओढून घ्यायची आणि आता आपल्याला हे शिलाई मार्जिन सोडून मूळ कटोरी आपली 6.5ची होती ती त्याचे निम्मे करून माप टाकून घ्यायचे शिलाई मार्जिनच्या पुढे. इतर तुम्हाला यूट्यूबवर सांगत असतील मधल्या टक्सपासून 1.5 इंचावर टक्स टाका, पण तसं न करता मूळ कटोरी आपली 6.5 आहे तर त्याचे निम्मे 3.25 अशी खून करायचे या साईडनी आणि इकडे सुद्धा शिलाई मार्जिन सोडून 3.25. आता ही आपली बरोबर टक्स रुंदी आलेली आहे. तिथे ह्या रेघा ओढून घ्यायच्यात आणि मग या रेघांवर सुद्धा टक्सची बरोबर प्रॉपर जी उंची आहे ती टाकून घ्यायची. तर बरोबर टक्स मधली जी रेघ उंची आहे टक्सची 3.5, तर इथे सुद्धा 3.5 वर खून करायचे आणि या टक्सवर सुद्धा 3.5 वर खून करायचे आणि मग ही आपली कटोरी इथून अशी वाढणार आहे. जर आपण त्या टक्स तशाच कट केल्या असत्या कटोरी तर टक्सची उंची कमी झाली असती आणि मग कटोरीची उंची कमी झाल्यामुळे बसचा आकार आपला ब्लाऊजला पुढे ओढून घेतो, खेचून घेतो आणि कितीही गळा कमी ठेवला तरी गळ्याची उंची वाढते आणि बसचा आकार गळ्यातून दिसू शकतो किंवा गळा मोठा होतो अशा तक्रारी येतात कस्टमरकडून. त्यासाठी ही काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. म्हणून या पद्धतीने कटोरी वाढवत चला, परफेक्ट बसणार आहे. कटोरीची टक्सची उंचीसुद्धा परफेक्ट व्हायला पाहिजे. ही जर परफेक्ट उंची टक्सची दिली नाही तर क्रॉसपट्टीसुद्धा तुमची बस्टवर येऊ शकते. म्हणून अशाच पद्धतीने कटोरीची कटिंग करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाऊज परफेक्ट कटोरीमध्ये झाला की नाही ते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.